नमस्कार मंडळी, आज आपण ब्रॉयलर कोंबडी व्यवसायाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। यात खर्च, नफा आणि शेड व्यवस्थापन यावर बोलूया। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं शेत माझं धन या चॅनेलवर आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ब्रॉयलर कोंबडी व्यवसायाची संपूर्ण माहिती व शेड बांधकामापासून ते कोंबड्या विक्रीपर्यंतचा संपूर्ण ब्रॉयलर कोंबड्या या मांस उत्पादनासाठी पाळल्या जातात। फक्त 30 ते 40 दिवसांत या विक्रीस तयार होतात। योग्य व्यवस्थापन केल्यास हा व्यवसाय चांगला नफा देणारा ठरतो। ब्रॉयलर शेड पूर्व पश्चिम दिशेत असावा। हवेशीर आणि कोरडी जागा निवडावी। 1000 पक्षासाठी साधारण 1000 ते 1200 स्क्वेअर फूट जागा आवश्यक असते। पिल्ले आणण्यापूर्वी शेड पूर्ण स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे। यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो। फिनाईल फवारणी, चुना, आयोडीन सोल्युशन वापरा। पहिल्या 7 दिवसांत पिल्लांना उबदार वातावरण आवश्यक असते। तापमान साधारण 32 ते 35 डिग्री सेल्सिअस ठेवावे। गोल रिंग तयार करा। भुसा अंथरावा। पाणी व खाद्य जवळ ठेवा। पिल्ले आल्यावर प्रथम त्यांना ग्लुकोज आणि व्हिटॅमिन युक्त पाणी द्यावे। पहिले 2 तास फक्त पाणी द्यावे। ब्रॉयलर व्यवसायात खाद्य हा सर्वात मोठा खर्च असतो। योग्य वेळेत योग्य खाद्य दिल्यास वाढ जलद होते। एक पक्षी साधारण 3 ते 4 किलो खाद्य खातो। स्वच्छ आणि थंड पाणी नेहमी उपलब्ध असणे आवश्यक आहे। दूषित पाण्यामुळे रोग वाढतात। रोज साफसफाई आणि व्हिटॅमिन मिश्रण वापरणे महत्त्वाचे आहे। कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी वेळेवर लसीकरण करणे आवश्यक आहे। डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे वापरावीत। दररोज पक्ष्यांची हालचाल, खाद्य सेवन आणि पाण्याचे प्रमाण तपासावे। आजारी पक्षी लगेच वेगळे करावेत। 30 ते 40 दिवसांत ब्रॉयलर कोंबडीचे वजन साधारण 2 ते 2.5 किलो होते। आता पाहूया 1000 पक्ष्यांचा अंदाजे खर्च आणि नफा। खर्च पिल्ले 40,000, खाद्य 30,000, औषधे 15,000, वीज व इतर 15,000। कोंबड्या योग्य वजनात आल्यावर व्यापाऱ्यांशी संपर्क करून विक्री करावी। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं शेत माझं धन चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचे कारण नवीन शेतकरी, युवक व ग्रामीण उद्योजकांसाठी प्रेरित व उत्साहित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। धन्यवाद।